राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप करण्यात आलाय असा स्थानिकांचा आरोप आहे। चेंबूरमध्ये कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवलेल्या आहेत। निवडणुका जाहीर झाल्यानंतर देखील साड्या वाटप केल्याचा आरोप होतोय। हे बघा ही परिस्थिती, एवढे मच्छर होतात, एवढे घाम होतात, रात्रीचे आजारी पडतात। किती वेळा चौकीला कंप्लेंट केली, किती वेळा की ते हे लावून द्या स्प्रेड ब्रेकर। एका बरोबर ऍक्सिडेंट झाला मध्ये, तरी त्या लोकांनी त्याच्यावर काय ऑपरेशन नाही उचललं ना, काय केलं। पोरगा मेला असता तर काय केलं असतं। तरी बायकाही टाकायची। स्वतः त्या इमारतीच्या इथे गेलो आणि इमारतीमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये लोकांनीच त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं। त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला साडी नको, तरी जबरदस्ती त्यांच्या हातामध्ये साडी दिली। तुम्ही 5 वर्षामध्ये काम करून दाखवायला पाहिजे होतं, ते न करता तुम्ही वेगळ्या पद्धतीचं काम करताय, हे लोकांना कधीही अभिप्रेत नाही। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवलेल्या आहेत असा आरोप केला जातोय की ह्या साड्या ज्या आहेत त्या राहुल शेवाळे यांच्याकडून वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या दृश्यांमध्ये आपण या ठिकाणी पाहताय एक एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। साड्यांचे बंडल घेऊन आले, त्याच्यानंतर प्रत्येक इमारतीमध्ये या साड्यांचं वाटप करण्यात आलं। रहिवासी तिकडचे सांगतात आम्हाला साड्या नको, मात्र तरी सुद्धा या साड्या देण्यात आल्या असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। इमारतीच्या आतमध्ये कशा पद्धतीनं साड्यांचं वाटप जे आहे ते करण्यात आलं त्याची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत आणि यानंतर या महिलांनी या साड्या अक्षरशः पेटवून दिल्या। या साड्यांची होळी केली। या भागामध्ये काही मूलभूत कामं सुद्धा झालेली नाहीत। स्पीड ब्रेकर्स आता या ठिकाणी नाही, त्याच्यामुळे वाहन चालकांचा गाड्यांवर नियंत्रण राहत नाही। गाडी चालवताना अपघात होऊ शकतो। लहान मुलं या भागामध्ये खेळत असतात, मात्र याचा विचार करण्यात आलेला नाही। मात्र आता निवडणुका आल्यावर साड्या वाटप केल्या जात आहेत असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय।